नमस्कार. अखेर कॉकरोच जनता पार्टीचं पहिलं बहुचर्चित काल दिल्लीमध्ये जंतर मंतरवरती पार पडलं. आपली या आंदोलनाबाबतची भूमिका एकूणच काय होती तर सावध होती, परंतु नकारात्मक नव्हती. तशा अर्थाने आपण त्याचा उल्लेख कधीच केला नाही. या देशातील लाखो विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळणाऱ्या आणि त्या सगळ्या गोंधळातून आलेल्या मानसिक ताणतणावामुळे अनेक विद्यार्थ्यांच्या आत्महत्येला कारणीभूत ठरलेल्या अत्यंत बेजबाबदार अशा केंद्रीय शिक्षण मंत्र्यांनी त्या धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा या रास्त मागणीसाठी हे आंदोलन होतं. याच मागणीसाठी अन्यही आपल्या देशातील सगळे राजकीय पक्ष, विरोधी आणि संघटना विद्यार्थ्यांच्या यांनी आंदोलन सुरू ठेवलेलं आहे. त्याकडे सुद्धा आपण सकारात्मक पद्धतीनेच पाहत आलेलो आहोत. त्या आंदोलनांचं आपण समर्थन करत आलेलो आहोत आणि तीच भूमिका आपली कालच्या या कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनाच्या बाबत सुद्धा होती. अन्याय, अत्याचाराच्या विरोधामध्ये आवाज उठवणाऱ्या, अन्यायाचा प्रतिकार करू पाहणाऱ्या प्रत्येक आंदोलनाचं, प्रत्येक लढ्याचं समर्थन करण्याचीच आपली भूमिका पहिल्यापासून राहत आलेली आहे आणि तीच कालच्या या CJPच्या आंदोलनाबाबत सुद्धा होती. प्रश्न आता या पुढच्या काळातला आहे. स्वातंत्र्यपूर्व काळात महाराष्ट्राच्या अनेक थोर व्यक्तिमत्वांनी देशाचं आपल्या नेतृत्व केलेलं आहे. तेव्हा आणि नंतरही पुढच्या काळात सामाजिक प्रबोधन आणि सामाजिक सुधारणांच्या क्षेत्रात सुद्धा महाराष्ट्रातील अनेक थोर समाज सुधारकांनी देशाला दिशा देण्याचं काम केलेलं आहे. त्या बाबतीत सुद्धा नेतृत्व केलेलं आहे. त्या सगळ्या मान्यवरांनी महाराष्ट्राचं नाव देशभरामध्ये उंचावलेलं होतं. त्या सगळ्यांची आपण केवळ नावं घ्यायची म्हटली तरी एक 10-15 मिनिटं सहजपणे निघून जातील, इतकी मोठी यादी आहे ती. आपल्या सगळ्यांनाच अभिमान वाटावा असं कार्य त्या सगळ्या लोकांनी केलं. वर्ध्याला सेवाग्रामच्या एका कुटीमधून बराच काळ महात्मा गांधींनी देशाच्या स्वातंत्र्य चळवळीला दिशा देण्याचं काम केलं. देशाचं राजकारण आणि समाजकारण केलं. ती बाब सुद्धा निश्चितपणे आपल्या सगळ्यांनाच अभिमानास्पद आहे. मी अगदी अलीकडे काही दिवसांपूर्वीच तिथे वर्ध्याला सेवाग्राम आश्रमामध्ये जाऊन आलो. बापूंच्या त्या कुटीतून, त्या जागेवरून पाय निघत नव्हता अक्षरशः. महाराष्ट्राच्या एका कोपऱ्यात, तेव्हा दुर्गम असणाऱ्या भागात जाऊन राहिलेल्या महात्मा गांधींची संपर्क साधायचा तरी कसा, म्हणून ब्रिटिश गव्हर्नरने त्या काळामध्ये तिथे विशेष लाईन टाकून एक फोन लावला होता. फोनचं ते तेव्हाचं यंत्रही अजून तिथे जपून ठेवलेलं आहे. ते सगळं पाहताना वेळ काळाचं भान आपण विसरून जातो, अशी ती जागा आहे. अशा त्या जगाला वंदनीय असणाऱ्या महात्म्याची हत्या नथुराम गोडसेने केली आणि महाराष्ट्रावरती पहिला मोठा कलंक लावला. प्रत्यक्ष खून करणारा नथुराम आणि त्याचे पाठीराखे, त्याचे पालक असणारे सावरकर, हिंदू महासभा, RSS हे सगळेच महाराष्ट्राशी प्रामुख्याने संबंधित. देशभरामध्ये आदर्श नाव तोवर असणाऱ्या आपल्या महाराष्ट्राला कलंकित करण्यामध्ये या सगळ्यांनीच, केवळ नथुरामने नाही, सगळ्यांनीच मोठा हातभार लावला. महात्मा गांधींच्या हत्येचं वृत्त समजता सारा देश शोकसागरामध्ये बुडाला होता. लोकांच्या डोळ्यांमधील, करोडो लोकांच्या डोळ्यांमधील अश्रू थांबत नव्हते. साऱ्या जगाला सुद्धा प्रचंड मोठा धक्का बसला होता. अपवाद फक्त महाराष्ट्रातील एका तथाकथित उच्च जमातीमधील काही लोकांचा. त्यांनी मात्र त्यांच्या परिसरामध्ये पेढे किंवा साखर वाटून तेव्हा आनंद साजरा केला होता. महात्मा गांधींची हत्या झाली म्हणून आपापल्या घरात त्या लोकांनी त्या दिवशी गोडधोड करून खाल्लेलं होतं. एखाद्या सणासारखा तो दिवस त्यांनी प्रचंड आनंदामध्ये त्यांच्या घरांमध्ये, परिसरामध्ये साजरा केला होता. त्या अत्यंत संतापजनक अशा प्रकाराचं वृत्त देशभरात अन्यत्र पोचल्यावरही महाराष्ट्राला लागलेला गांधी हत्येचा कलंक आणखीन मोठा झाला होता. पुढे अनेक लहान मोठ्या घटना घडत राहिल्या आणि काळ पुढे सरकत गेला. आपण मुख्य गोष्टींकडे वळू. 2011 साली अण्णा हजारे आंदोलनाची सुरुवात झाली. गांधी टोपी घालणारा, सदरा आणि धोतर परिधान करणारा, अस्सल मराठमोळ्या ग्रामीण सर्वसामान्य वेशातील माणूस पुढच्या काळात देशाचा केंद्रबिंदू ठरला. त्यांचा शोध संघ, भाजप, केजरीवाल, किरण बेदी, तो रामदेव नावाचा बाबा आदी सगळ्यांनी कसा घेतला आणि अण्णा हजारेंचा चेहराच आपल्या स्वार्थी मिशनसाठी कसा उपयुक्त ठरेल हे त्या सगळ्यांनी म्हणून कसं ठरवलं
आणि मग कशा प्रकारे त्यांनी अण्णांना दिल्लीमध्ये आणलं, कशा प्रकारे महात्मा गांधींच्या समाधीस्थळी तिथे राजघाटावरती नेऊन त्यांना बसवण्यात आलं आणि मग त्यानंतर कशा प्रकारे त्यांचं उपोषण सुरू करण्यात आलं, त्या संपूर्ण सगळ्या बाबींच्या प्रसिद्धीचं सगळं नियोजन कसं करण्यात आलं वगैरे वगैरे सगळ्या बाबी त्यानंतर वर्षा 2 वर्षाच्या पुढच्या काळामध्ये सगळ्या उघड झाल्या. परंतु तेव्हा त्या आंदोलनाच्या वेळी मात्र या देशातील करोडो लोक अण्णांच्या त्या चेहऱ्याला बळी पडले. तू भी अण्णा मै भी अण्णा वगैरे सगळं देशभर त्यावेळेला झालं होतं. कॅन्डल मार्च काय आणि देशभरात सगळीकडे गावागावात साखळी उपोषणं काय आणि काय काय सगळीकडे प्रचंड फॅड एक पूरच आला होता त्या सगळ्याचा. भारतीय जनता पार्टीने, केजरीवाल टीमने तेव्हाच्या मनमोहन सिंग काँग्रेस सरकारवरती केलेले भ्रष्टाचाराचे सगळे आरोप खरेच असावेत असं तेव्हा करोडो देशवासियांना वाटलं होतं. अत्यंत प्रभावी पद्धतीने केजरीवाल यांनी तेव्हा संपूर्ण त्या आंदोलनाची प्रसिद्धी मोहीम चालवलेली होती. ट्रोलिंग संस्कृती सुद्धा त्याच काळात प्रथम अरविंद केजरीवाल यांनीच आपल्या देशामध्ये आणली आणि रुजवली त्या आंदोलनाच्या निमित्तानं. त्या अण्णा हजारेंच्या आंदोलनाला विरोध करणाऱ्या तेव्हाच्या सगळ्या टीकाकारांना अरविंद केजरीवाल यांच्या टीमने प्रचंड ट्रोल केलं होतं. काय झालं पुढे त्या आंदोलनाचं अण्णांच्या? भाजप पद्धतशीरपणे सत्तेत आली, नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान झाले, अरविंद केजरीवाल दिल्लीचे मुख्यमंत्री झाले, किरण बेदी तिकडे एका राज्याच्या राज्यपाल झाल्या. तेव्हा काही कोटी रुपयांमध्ये उलाढाल असणारा बाबा रामदेव पुढच्या काळात अब्जावधी रुपयांचा मालक झाला. सुप्रीम कोर्ट वगैरे सगळ्यांना झुगारून देण्या इतका गब्बर झाला. अदानी केवळ देशातच नव्हे तर जगातील प्रमुख श्रीमंतांच्या यादीमध्ये अग्रभागी आले. आणि अण्णा हजारे पोचले पुन्हा महाराष्ट्रात राळेगण सिद्धीच्या यादव बाबा मंदिरामध्ये. संघ, भाजप, केजरीवाल वगैरे सगळ्यांनी त्यांचा मस्त वापर करून घेतला. आणि अण्णा ही लोक तुम्हाला सांगतो इतके काही दूधखोळे अजिबातच नव्हते. त्यांनीही तो स्वतःचा वापर होऊन दिला. ते दिवसभर सगळ्या तेव्हाच्या TV चॅनल्सवरती दिसत राहणं, अण्णा झोपले, अण्णा उठले, अण्णांनी आता चूळ भरली, अण्णांनी बघा आता तिरंगा हातात घेतला, अण्णांनी बघा तिरंगा फडकवला, हे सगळं 24 तास टीव्हीवरती दिसत राहणं लाईव्ह अण्णांना सुद्धा आवडलंच होतं. त्या सगळ्यांचा स्वार्थ साधून झाला. फसवणूक मात्र करोडो देशवासियांची झाली. पुढच्या काळात तत्कालीन काँग्रेस मनमोहन सिंग सरकारवरचा एकही आरोप कोणत्याही कोर्टात सिद्ध झाला नाही. अर्थात ते सिद्ध होणार सुद्धा नव्हते कारण त्यात काही तथ्यच नव्हतं. परंतु RSS, भारतीय जनता पार्टी, केजरीवाल वगैरे सगळ्यांना एक वातावरण निर्मिती करायची होती. अण्णा हजारेंना मोहरा बनवून त्या सगळ्यांनी ती केली आणि नरेंद्र मोदी, अमित शहा सारख्यांना आपल्या देशाच्या मानगुटीवरती आणून बसवलं. त्यातून देशाचं काही भलं झालं असतं पुढच्या काळात तरीही ठीक आहे, ठीक वाटलं असतं. परंतु उलट देश आपला रसातळाकडे निघाला. या सरकारची प्रमुख कामं काय तर राम मंदिर उभारणं, 370 रद्द करणं वगैरे अशा टाईपची. लोकांचं जीवनमान, सर्वसामान्य लोकांचं या देशातल्या जीवनमान उंचावणारं काही केलं या लोकांनी तर शून्य. 80 करोड देशवासियांना मोफत रेशन पुरवून शांत ठेवावं लागतं. त्यांच्या अस्वस्थतेचा स्फोट होऊ नये याची काळजी घ्यावी लागते. लाडकी बहीण वगैरे ते सगळंच आहेच. फार तर उखडणारे हायवे आणि पडणारे पूल हे यांच्या कामांमध्ये दाखवता येतील. बाकी शिक्षणाच्या नावानं कसा खंडोबा झालाय सगळा, कसे पेपर फुटतायत, पोरं कशी आत्महत्या करतायत ते आपण पाहतोय. शेतकरी देशोधडीला लागलाय पूर्णपणे. सुशिक्षित बेरोजगारांची संख्या गगनाला भिडलेली आहे. मागच्या 12 वर्षांमध्ये लोकांच्या वेतनात, पगारात किंवा उत्पन्नात वाढ अगदीच नाममात्र आणि महागाई मात्र प्रचंड वाढलेली. आपण एक एपिसोड केलाय परवा, पहा. लोकांची बचत सगळी नामशेष झाली, कर्ज वाढली प्रचंड लोकांवरची आणि देशावरची सुद्धा. महिलांवरील अन्याय, अत्याचार, भोंदूगिरी, फसवणूक वगैरे बातम्या वाचूनही आता काय वाटेन असं झालंय आपल्याला. इतकं ते रोजचं झालेलं आहे. बधीर झालोय आपण आता त्याबाबत. रुपया तळात गेलाय. देशाचं सोनं विकलं जाऊ लागलंय. परदेशात सगळीकडे आपला हसू आणि सगळीकडे नाचक्की सुरू आहे. भारतीय नागरिकांना परत पाठवण्याच्या मोहिमा जगभरात अनेक देशात राबवल्या जात आहेत. असं सगळं बरंच काही. आणि हे सगळं त्या अण्णा हजारेंचं पाप आहे. कळून सवरूनही अण्णांनी स्वतःचा गैरवापर संघ आणि भारतीय जनता पार्टीला, केजरीवाल वगैरे सगळ्यांना करू दिला.
अण्णांच्या त्या दुष्कृत्याची फळं आज सारा देश भोगतोय. नरेंद्र मोदी कुणामुळे सत्तेत आले असा विषय निघाला कधीही की अण्णा हजारे हे नाव पुढे येतं. देशाच्या सद्य सगळ्या अधोगतीला जबाबदार संघ भाजप एवढेच अण्णा हजारे सुद्धा आहेत. आणि अण्णा कुठले तर महाराष्ट्राचे. पुन्हा एकदा महाराष्ट्रच कलंकित होतो, महाराष्ट्रालाच आपल्या डाग लागतो. आता योगायोगाने अभिजित दिपके सुद्धा पुन्हा महाराष्ट्राचाच आहे. बरेच वाद प्रवाद त्याच्यावरून सुरू आहेत आणि ते होणार साहजिक आहे. मी त्याला CJPच्या आंदोलनाला नाउमेद अजिबात करत नाही, केलं नाही, करणार सुद्धा नाही. परंतु मी अभिजितला एक विनंती मात्र नक्कीच करणार आहे. बाबा अभिजित, तुझ्या आंदोलनाला यश मिळेल किंवा नाही तो पुढचा भाग झाला, मात्र तुझी लढाई प्रामाणिक असू दे. कुणाच्या हातचं खेळणं म्हणून लोकांच्या भावनांची खेळू नकोस बाबा. अण्णा हजारेंचं आंदोलन कशा प्रकारे एक बनवेगिरीचा नियोजनबद्ध फार्स होता, प्रकार होता, ते पुढच्या काळामध्ये पूर्णपणे उघड झाल्यानंतर लोकांचा अशा आंदोलनांवरचा विश्वासच पूर्णपणे उडाला. लोक रस्त्यावरती उतरणं बंद झाले आपल्या न्यायी हक्कांसाठी सुद्धा. महात्मा गांधींच्या उपोषण आणि सत्याग्रह या सामर्थ्यवान शस्त्रांचा अण्णा हजारेंनी सगळा खेळ करून टाकला. निष्प्रभ करून टाकली ती हत्यारं आणि हास्यास्पद करून टाकली आणि शेवटी अण्णा स्वतःच अख्ख्या देशासमोर हास्यास्पद ठरले. तुझं असं काही होऊन देऊ नकोस अभिजित. महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं पुस्तक हाती धरून ते उंचावत तू देशामध्ये परतलास, विमानतळाच्या बाहेर पडलास. ते बाबासाहेब तुझ्या हृदयात आहेत असं म्हणतोयस, त्याची बूज राख. तुझ्या पहिल्याच हाकेला ओ देऊन शेकडो तरुण तरुणी दिल्लीच्या 40 डिग्री तळपत्या उन्हामध्ये तिथे जंतर मंतरवरती काल जमले. ते आंदोलन लाखो लोक वेगवेगळ्या माध्यमांवरती सुद्धा पाहत होते, गोदी मीडियाने जरी दाखवलं नाही तरी. त्या सगळ्यांची निराशा होऊन देऊ नकोस. काय होतं अभिजित माहिती आहे का, तुम्ही तुमच्या समर्थकांची प्रतारणा करता तेव्हा अण्णांसारखे, अण्णा हजारेंसारखे तुम्ही सामाजिक अवकाशातून पुढच्या काळात बाद तर होताच, परंतु मोठं नुकसान चळवळींचं आणि आंदोलनाचं होऊन जातं. लोकांचा विश्वास या सगळ्या शस्त्रांवरून उडतो. तू अण्णांसारखा, अण्णा हजारेंसारखा वागशीलच असं माझं अजिबात म्हणणं नाही या क्षणी. कदाचित कशाला, बहुधा तू प्रामाणिकपणे लढशील. महामानव डॉक्टर बाबासाहेबांच्या विचारांच्या सोबत निष्ठा राखून खरोखरचा संघर्ष करशीलही. आणि मग भविष्य काळामध्ये लोक जेव्हा बोलतील की हा अभिजित दिपके कोणता, तर आमच्या महाराष्ट्राचा, असं सांगताना बोलताना आम्हाला सुद्धा त्यावेळी अभिमानच वाटेल. नथुराम गोडसे सारख्यांनी, त्याच्या पालकांनी, पुढच्या काळात अण्णा हजारे सारख्यांनी आपल्या महाराष्ट्रावरती लावलेले डाग तू धुवून काढलेस तर अर्थातच आम्हाला प्रचंड आनंद होईल अभिजित. अन्यथा असो, इतकंच बोलायचं होतं. बाकी तुझे सगळे सहकारी समजूतदार आहेतच. भेटूया लवकरच. धन्यवाद.